हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर बघा, आज घेऊन आलेलो आहे ग्रॅव्हिटेशन सायन्स क्लास 10 मधील पहिला चॅप्टर की ज्याची आपल्याला खूप उत्सुकता होती. गेल्या अनेक दिवसापासून आपली डिमांड होती की सर यूट्यूब चॅनलसाठी एखादा व्हिडिओ बनवा, आणि आज तो खऱ्या अर्थानं मी आजपासून सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला खूप भीती वाटत होती की ग्रॅव्हिटेशन हा खूप अवघड चॅप्टर आहे. तुम्हाला असं वाटते ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे सर, ग्रॅव्हिटेशनची आम्हाला खूप भीती वाटते, त्याचे न्यूमरिकल्स वगैरे, त्याच्या कन्सेप्ट वगैरे तुम्हाला खूप भीती वाटत राहते मनामध्ये. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो हा चॅप्टर बिलकुल अवघड नाही आहे, एकदम सोपा आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की जेव्हा तुम्ही हा पूर्ण माझं लेक्चर ऐकणार, जेव्हा तुम्ही या पूर्ण पाठाचे लेक्चर्स ऐकणार, सर्व काही तुम्ही जेवढे पण सगळे पार्ट्स आहेत या यूट्यूब चॅनलचे तेवढे पाहणार, तर तुम्हाला हा चॅप्टर नक्कीच सोपा वाटेल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर फर्स्टची. अनेक दिवसापासून आपण ऐकत आला आहेत ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तर तुम्हाला एवढं माहीत आहे लहानपणापासून की दोन वस्तू एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात, आपण त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणतो. पण खऱ्या अर्थानं ग्रॅव्हिटेशन आहे तरी काय, हे आज आपल्याला शिकायचं आहे. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला बेसिक सर्व काही गोष्टी सांगतो. तुम्ही सर आयझॅक न्यूटन या साहेबांचं नाव नक्कीच ऐकलं असेल. तुम्हाला हो सर, आम्ही तर ऐकलं न्यूटनचे लॉ, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ, बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकलो आहेत, परंतु आम्हाला खूप अवघड वाटतात. पण तुम्हाला सांगतो बालमित्रांनो, काहीही अवघड नाही आहे. एकदा सर आयझॅक न्यूटन साहेब एका ॲपल ट्रीच्या खाली बसलेले होते. बघा, तुम्हाला दिसत असेल, बसले होते विचार करत, आणि मग त्याच क्षणी एक ॲपलवरून, एक सफरचंदवरून खाली पडलं. आणि मग त्यांनी विचार केला की हे सफरचंदवरून खालीच का पडलेलं असावं, ते इकडे बाजूला का गेलं नाही, तिकडे का गेलं नाही, वर का गेलं नाही, खालीच का पडलं. आणि खालीही पडलं असेल तर सरळ एका स्ट्रेट लाईनमध्येच खाली गेलं. याचा अर्थ असा की त्याला खाली कोणीतरी ओढत असेल. कोण असेल बरं, तुम्ही ओळखू शकता? हां, तेच तर, त्यालाच म्हणतात ग्रॅव्हिटेशन फोर्स. आपल्या पृथ्वीमध्ये, आपल्या अर्थमध्ये, त्याच्या सेंटरमध्ये अशी एक फोर्स आहे, अशी एक शक्ती आहे की ती शक्ती खाली ओढते. आणि त्या ग्रॅव्हिटेशनला, त्या फोर्सलाच, त्या ताकदीलाच ग्रॅव्हिटेशन फोर्स असं म्हणतात. बघा, ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स विच द अर्थ अट्रॅक्ट. अर्थ काय करते बघा, अर्थ अट्रॅक्ट करते. अर्थ अट्रॅक्ट करते. कोणाला अट्रॅक्ट करते? ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. कोणतंही ऑब्जेक्ट, मग मी असेल, एखादी वस्तू असेल, स्टोन असेल, तुम्ही असाल, कोणीही असेल, कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टला अर्थ काय करते? अट्रॅक्ट करते, ओढून घेते. कुठे ओढते? टुवार्ड्स इट सेंटर. सेंटरला ओढते. मग सेंटर कुठे आहे बरं अर्थचं? तर बघा, ही जर का अर्थ असेल तर हे झालं सेंटर. आपण जर का या ठिकाणी उभे आहोत, आपण जर इथे उभे आहोत तर हे अर्थचं सेंटर आहे. मग अर्थच्या सेंटरकडे आपल्याला अर्थ खाली ओढते, खाली ओढण्याचा प्रयत्न करते. बघा, अशा प्रकारे. म्हणून कोणतीही वस्तू जर आपण वर फेकली, खेळताना एखादा बॉल आपण जेव्हा हिट करतो तो वर जातो आणि थोड्या वेळानंतर तो खाली पडतो. खाली पडण्याचं कारण असं आहे की ती शक्ती जी सेंटर सिकिंग आहे, तो सेंटर सिकिंग फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण ज्याला म्हणतो, तो फोर्स त्या वस्तूला खाली ओढत राहतो. बघा, सर आयझॅक न्यूटन एक्सप्लेन ग्रॅव्हिटेशन आफ्टर ऑब्झर्विंग अ फॉलिंग ॲपल. जेव्हा हे ॲपल खाली पडत होतं तेव्हा त्याने ऑब्झर्व केलं की ते का खाली पडत आहे. ऑब्जेक्ट्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली खाली पडते आहे बिकॉज अर्थ पुल देम्स टुवार्ड्स इट सेंटर. अर्थ त्याला सेंटरकडे ओढते आहे, म्हणून ते खाली पडते. त्यानंतर बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स नॉट ओनली ऑन ॲपल बट ऑल्सो बिटवीन द अर्थ अँड द मून. मग असं आहे का की मी एखादी वस्तू घेतली, मी कोणतीही एखादी अशी वस्तू घेतली आणि वरून खाली टाकून दिली, तर ती वस्तू खाली पडली. मग त्या वस्तूलाच, फक्त पृथ्वीवरच्या वस्तूलाच खाली ओढते का? नाही मित्रांनो. तर जो वर मून आहे, चंद्र आहे, बाकीचे प्लॅनेट्स आहेत, त्या सर्वांच्या मध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अर्थ त्यांना सुद्धा ओढण्याचा प्रयत्न करते, मूनला पण ओढण्याचा प्रयत्न करते, सनला पण ओढण्याचा प्रयत्न करते. पण मग ते का खाली पडत नाहीत? तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का? जसं मी तुम्हाला सांगितलं की वरून एखादी कोणतीही वस्तू खाली पडते, मग मून का खाली पडत नसेल बरं? बाकीचे प्लॅनेट्स का खाली पडत नसतील? आपण जे सॅटेलाईटवर पाठवलेले आहेत, जे आपल्या अर्थच्या भोवती रिव्हॉल्युशन करत आहेत, ते सॅटेलाईट का पडत नाहीत आपल्या अर्थवर? याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर त्याचं कारण आहे की ते मून म्हणा किंवा सॅटेलाईट म्हणा, हे मोशनमध्ये आहे, एका विशिष्ट व्हेलॉसिटीमध्ये आहेत, आणि ते व्हेलॉसिटीमध्ये असल्या कारणाने ते खाली पडत नाहीत, अन्यथा ते सुद्धा खाली पडले असते.
आलं का तुमच्या लक्षात मित्रांनो, की ग्रॅव्हिटेशन नावाचा हा जो फोर्स आहे हा खाली ओढण्याचं काम करतो, कोणत्याही वस्तूला ओढण्याचं काम तो करत असतो. मूनवर सुद्धा तो फोर्स आहे, बाकीच्या प्लॅनेट्सवर सुद्धा तो फोर्स आहे आणि आपल्यावर सुद्धा तो फोर्स आहे. अर्थ हा प्रत्येकावर तेवढाच इक्वल फोर्स लावत असते. चला तर मग पुढे जाऊया. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. तुम्हाला सर्क्युलर मोशन कळते का बरं? आपण वर्ग 5वी पासून मोशन ही कन्सेप्ट शिकत आलेलो आहोत. मोशन म्हणजे काय? एखादी वस्तूची मूव्हमेंट होणे, एखादी वस्तू आहे त्या जागेवरून मूव्ह होणे, समोर जाणे, म्हणजे आपण म्हणतो की ती वस्तू कशी आहे? मोशनमध्ये आहे. एखादा फॅन असेल तो फिरत असेल तर तो मोशनमध्ये आहे. एखादी कार, एखादा व्यक्ती चालवत असेल तर कार मोशनमध्ये आहे. आपण सायकल चालवतो ती सुद्धा मोशनमध्ये आहे. रनिंग करतो तर आपण मोशनमध्ये आहोत. पण या मोशनचे सुद्धा प्रकार आहेत, जे प्रकार आपण सुद्धा शिकलो होतो. ऑस्किलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन वगैरे वगैरे. तर आज आपल्याला बघायचं आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स काय असतो. सर्क्युलर मोशन बघा, जर आपण एखाद्या दोरीला दोरी म्हणजे स्ट्रिंग, एखाद्या स्ट्रिंगला जर आपण एखादा स्टोन टाय केला, बांधला आणि तो आपण अशा प्रकारे फिरवला, जसं या चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात की त्यामध्ये ती एक लेडीज आहे आणि ती एक बकेट आहे तिच्या हातामध्ये, तिला स्ट्रिंग बांधलेली आहे आणि ती अशी गोलाकार फिरवत आहे. मला सांगा, ही बकेट गोलाकार का फिरते? ती बाजूला पडून का जात नाही? तुम्ही म्हणाल त्यात काय सर एवढं? त्याला दोरा वगैरे बांधलेला आहे, स्ट्रिंग बांधलेली आहे, त्या लेडीजच्या हातामध्ये स्ट्रिंग आहे म्हणून ती इकडं तिकडे जात नाही. हां, एक्झॅक्टली तेच. मला सुद्धा तेच म्हणायचं आहे की जर समजा इथे आपला सन असेल, इथे जर का सन असेल आणि सनच्या भोवती जर का बाकीचे सगळे प्लॅनेट्स फिरत असतील, ही आपली असेल अर्थ जर का सनच्या भोवती फिरत असेल तर मग इकडे अर्थ इकडे तिकडे आजूबाजूला का जात नाही? याचं कारण असं की जसं या दोरीला, या स्ट्रिंगला ही बकेट बांधलेली आहे, तसंच आपली अर्थसुद्धा सनला बांधलेली आहे. तुम्ही म्हणाल कशाने बांधलेली आहे? का दोरीने बांधलेली आहे का? नाही, एका फोर्सने बांधलेली आहे की जो फोर्स आतमध्ये ओढतो. एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या एखाद्या प्लॅनेटला तो फोर्स आतमध्ये ओढतो, सेंटरला ओढतो सनच्या. म्हणजे याच्या आतमध्ये एक प्रकारचा फोर्स ॲप्लाय होत आहे त्या फिरणाऱ्या ऑब्जेक्टवर, की जो सर्क्युलर दिशेने सेंटरकडे अप्लाय झालेला आहे. त्या सर्कलच्या ज्या ऑर्बिटमध्ये, ज्या सर्कलमध्ये जे ऑब्जेक्ट फिरत आहे त्या सर्कलच्या सेंटरमध्ये ओढणारा एक फोर्स आहे आणि त्या फोर्सलाच म्हणायचं सेंट्रिपेटल फोर्स. तो सेंट्रिपेटल फोर्स आतमध्ये ओढतो, तोच सेंटर सिकिंग फोर्स आहे. आणि फक्त तो अर्थवर नसून इतर प्रकारच्या ऑर्बिटमध्ये सुद्धा जे बाकीच्या प्रकारचे जे काही प्लॅनेट्स फिरत आहे त्यांच्यावर सुद्धा तो फोर्स तेवढाच इक्वल असतो. हा सेंट्रिपेटल फोर्स हा प्रत्येक मूव्हिंग ऑब्जेक्टवर असतो. आणि हे जे ऑब्जेक्ट्स आहेत हे मूव्हिंग आहेत, हे वेलॉसिटी आहे, यांच्यामध्ये स्पीड आहे, त्यामुळे हे ऑब्जेक्ट्स खाली पडत नाहीत. जर यांच्यामध्ये वेलॉसिटी नसती तर हे ऑब्जेक्टसुद्धा खाली पडले असते, सनकडे अट्रॅक्ट झाले असते आणि सर्व जळून गेले असते. त्यामुळेच सांगायचं म्हणजे सेंट्रिपेटल हा अशा प्रकारचा एक फोर्स आहे की जो आतमध्ये ओढतो. जसा ही दोरी, ही स्ट्रिंग त्या बकेटला आत ओढत आहे, जोपर्यंत स्ट्रिंग हातामध्ये आहे तोपर्यंत बकेट पडणार नाही. पण स्ट्रिंग जर सोडून गेली तर बकेट कुठेतरी लांब जाऊन पडेल. तसं हा सेंट्रिपेटल फोर्स जर का इथला जर का निघून गेला, जर समजा हा सेंट्रिपेटल फोर्स जर का या प्लॅनेट्सवरचा जर का निघून गेला, इथे जे प्लॅनेट्स आहे यांच्यावर जर का फोर्स राहिलाच नाही तर हे प्लॅनेटसुद्धा असे फिरत राहतील का? मग नाही फिरणार, हे सुद्धा निघून जातील. आणि मग ते जातील तरी कुठे जातील? इकडे समोर जातील का, मागे जातील का, इकडे जातील का, कुठे जातील? हां, तर त्याचीसुद्धा एक डायरेक्शन आहे. हे जे प्लॅनेट्स फिरतात या प्लॅनेटची फिरण्याची, सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्याची यांचीसुद्धा एक डायरेक्शन आहे, यांच्या व्हेलॉसिटीची सुद्धा एक डायरेक्शन आहे. मग ती डायरेक्शन कुठली आहे? तर त्या डायरेक्शनला टॅन्जन्शियल डायरेक्शन असं म्हणतात, टॅन्जंट डायरेक्शन म्हणतात, की जी असते बिलकुल 90 डिग्रीमध्ये. सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये एक 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. त्या 90 डिग्रीच्या अँगललाच टॅन्जन्शियल डायरेक्शन असं म्हणतात. जर याच्यावर कोणत्याच प्रकारचा सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय झालेला नसेल तर ही वस्तू किंवा हे प्लॅनेट एका टॅन्जन्शियल डायरेक्शनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये समोर जाईल. आपण पाहतो आपल्या सायकलच्या चाकाला गारा लागला असेल, चिखल लागला असेल, तर तो चिखल ज्यावेळेस मोकळा होतो टायरापासून तेव्हा तो समोर पडतो. समजा हे आपल्या सायकलचं टायर असेल आणि याला चिखल वगैरे लागलेला असेल, चिखल लागलेला असेल, तर तो चिखल आपल्या अंगावर मागे ओढू नये म्हणून आपण इथे मडगार्ड लावतो.
चिखल मागे उडू नये म्हणून मडगार्ड लावतो, कारण हा चिखलसुद्धा याच प्रकारे टँजन्शियल डायरेक्शनमध्ये तो उडत राहतो. हे अशा प्रकारे बघा, आणि आपल्या अंगावर तो येऊ शकतो. मग आपल्या अंगावर मागे येऊ नये म्हणून आपण इथे मडगार्ड लावलेला असते. सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती असेल तर आपण काय सांगणार, टँजन्शियल आहे. हे नक्की विसरू नका आपण. तर मित्रांनो, जाऊया अजून पुढे. आतापर्यंत तुम्हाला 2 गोष्टी समजल्या असेल की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तर ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स आहे की जो सेंटरमध्ये, अर्थच्या सेंटरमध्ये ओढतो. आणि दुसरी गोष्ट, सर्क्युलर मोशन, हे जे काही प्लॅनेट्स आहेत हे सर्व सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहेत. मून जो आहे तो सुद्धा आपल्या अर्थच्या भोवती सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. आणि त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होतो सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टवर होतो सेंट्रिपेटल फोर्स, जो सेंटरला ओढण्याचं काम करतो. एक प्रकारचा तो सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पण सेंटरला ओढतो. सेंटर सिकिंग असल्याकारणाने आपण त्याला सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी या ठिकाणी आपणास दररोज नित्यनेमाने टाकत राहील आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सराव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विज्ञान विषयाचा होणार आहे. आणि आपण हे व्हिडिओ पाहावे व काही सूचना असल्यास किंवा जी गोष्ट आपल्याला आवडली असल्यास किंवा एखाद्या ठिकाणी कुठे काही डाऊट असल्यास आपण नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवावे. थँक्यू.